नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे. गणना अर्ज कसा भरायचा? SIR बद्दल माहिती देताना उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल साहेब. फॉर्म भरून दिलेले नाहीत. एन्युमरेशन फॉर्म ज्यांनी आजपर्यंतही भरून दिलेले नाही त्या बिलोने लवकरात लवकर फॉर्म भरून द्यावे. याकरता येत्या रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही स्पेशल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तर नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राला भेट द्यावी. जाताना सोबत निवडणूक ओळखपत्र, आधारची कॉपी आणि त्यांचा पासपोर्ट फोटो हे सोबत घेऊन जावा आणि त्या दिवशी आपले एन्युमरेशन फॉर्म भरून सबमिट करावे. मतदारांसाठी काही हेल्पलाईन डेस्क नंबर किंवा मग कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे? हो, आमच्या तहसील कार्यालयामध्ये आम्ही मतदारांना सहायता कक्ष निर्माण केलेला आहे. तिथे 246-032 हा फोन उपलब्ध आहे. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत तिथे आमचे कर्मचारी उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यामध्ये कुणाला अडचण असेल तर मतदारांनी तिथे संपर्क करा. SIR हा जो मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम आहे, या अंतर्गत झालेलं आपलं जे काम आहे त्याबद्दलची माहिती देणं आणि राहिलेलं जे काम आहे त्याकरता मतदारांना आवाहन करणं या उद्देशानं हे आपल्याला सगळ्यांना बोलावलं होतं. पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत SIR अंतर्गत 66% मतदारांचे फॉर्म भरून डिजिटलाइज करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित मतदारांनी पुढचे जे 12 दिवस शिल्लक आहे या कालावधीमध्ये आपले फॉर्म भरून आपल्या BLOकडे दिले पाहिजेत. किती एकूण मतदार आहेत जे बाकी आहेत? आता जवळपास 66% मतदारांनी भरून दिलेलं आहे. 2,13,000 मतदारांनी आतापर्यंत भरून दिलेलं आहे. शिल्लक राहिलेले जवळपास 1.25 लाख मतदार असे आहेत की ज्यांनी अजूनही फॉर्म भरून दिलेले नाही. त्यांनी आपल्या BLOशी संपर्क साधावा, फॉर्म्स प्राप्त करून घ्यावे आणि तात्काळ भरून त्यांच्याकडे जमा करावे. ज्या व्यक्तींचं नाव नाही आहे मात्र त्यांच्या कुळातील काकांचे वगैरे नाव आहेत त्या व्यक्तींना कसा अर्ज भरावा लागेल? फॉर्म्स BLOकडे उपलब्ध आहेत. मतदार यादीत आज ज्यांचं नाव आहे त्या सर्व मतदारांचे फॉर्म्स BLOकडे आहेत. सर्व मतदारांनी आपला फॉर्म प्राप्त करून घ्यायचा आहे. स्वतःचं 2002 याच्या यादीमध्ये जर नाव असेल तर ते डिटेल्स भरून द्यायचे आहेत. जर 2002च्या यादीमध्ये मतदाराचं नाव नसेल तर त्याच्या कुटुंबातील त्याचे आईवडील किंवा आजी आजोबा यांचं 2002 सालचे तपशील त्या फॉर्ममध्ये भरून द्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त कोणाचंच जर नसेल तर मग त्या व्यतिरिक्त जर आई वडील, आजी आजोबा किंवा मतदार यांचं जर 2002 साली नसेल तरीसुद्धा फॉर्म त्यांनी भरून BLOकडे द्यायचा आहे. BLO त्याला ऑनलाईन करतील. संघाचा क्रमांक, मतदारसंघ कोणता, जिल्ह्याचं नाव, त्याच्या बाजूला QR कोड आहे. हा QR कोड प्रत्येक वोटरसाठीचा युनिक QR कोड आहे. त्याच्या बाजूला मतदार यादीतला असलेला फोटो छापून आला आहे आणि इकडे नवीन फोटो जो द्यायचा आहे त्याच्यासाठी प्रोव्हिजन ठेवलेली आहे. ठीक आहे. आता त्याच्या खाली हे इथे जे आहे मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. आता मतदाराचा तपशील म्हणजे मतदार जर स्वतः मी 2002ला वोटर होतो तर माझे डिटेल्स मी इथे भरणार. ठीक आहे. माझी पत्नी 2002ला वोटर नव्हती त्याच्यामुळे ती इथे माहिती भरणार. आता तिच्या फॉर्ममध्ये, माझ्या पत्नीच्या फॉर्ममध्ये इथे काय येणार? वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे, वरील रकान्यात म्हणजे हा वोटर ज्याचं नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. म्हणजे माझ्या पत्नीच्या फॉर्ममध्ये काय येणार? तिचे नातेवाईक म्हणजे तिचे आई, तिचे वडील, तिचे आजी, तिचे आजोबा यापैकी एकाचे तपशील इथे येणार. बरोबर. आता याच्यामध्ये फक्त नाव, नातेवाईकाचं नाव, नातं वगैरे हे एवढं सिंपल आहे. आणि सगळ्यात खाली मतदारसंघाचा क्रमांक. आपलं पुसदच जर का मतदारसंघ मागच्या वेळेस होता पुसदचा 2002 मध्ये 166 जास्ती लोक मतदार यादीमध्ये पुढच्या आले पाहिजे. जो व्यक्ती फॉर्म भरून देणार नाही त्या व्यक्तीचं नाव पुढे मतदार यादीत येणार नाही. एवढं क्लिअर आहे. सर, एक प्रश्न आहे ते काय BLO फोटो घेत आहे काही नाही? हां, आता याच्यात कसं आहे, ऑप्शन आहे. ऑप्शन म्हणण्यापेक्षा लोकांकडे फोटो काही प्रत्येकाकडे तयार नाही राहत. तर ज्याचा मतदार यादीत चांगला फोटो आहे आणि तो व्यक्ती फोटो
मॅच होते, काही फार जास्त फरक नाही पडला. माझा 15 वर्षापूर्वीचा फोटो आणि आजचा मी फरक तर जाणवणारच आहे. जुना फोटो असेल तर काही तो बदलला पाहिजे, किंवा मतदार यादीत काही लोकांचे असे अस्पष्ट फोटो आहे की तो व्यक्तीच ओळखू नाही आहे, तर ते आम्ही सांगितलं की त्या व्यक्तीचा नवीन फोटो घ्या, पण ज्याचा एकदम व्यवस्थित फोटो आहे त्याचा बदलायची गरज नाही. आता माझं निवडणूक ओळखपत्र मी तुम्हाला दाखवतो, रिसेंट मधला माझा फोटो आहे, आता क्लिअर फोटो आहे, सेम फोटो हा मतदार यादीत असणार आहे. आता एवढा क्लिअर फोटो असल्यानंतर नवीन फोटो मला द्यायची काही गरज नाही. याच्यापेक्षा काही चांगला फोटो मला अजून ऍडिशनल येणार नाही, हा व्यवस्थित आहे. तर अशा व्यक्तीला परत मागायची गरज नाही असं आम्ही सूचना दिली. कारण कसं आहे, प्रत्येकाला मागत बसलो तर काम वाढते. सर तुम्हाला याची लिंक टाकते, ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना असा नंबर रजिस्टर करावा लागतो. आपला OTP येतो, नंबर टाकला आणि पुढे असं त्याचं होम पेज येतो. त्याच्यात तुम्हाला नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी जे अर्ज, दुरुस्तीचे अर्ज ते सगळं भरता येते. आणि इथेच बाजूला वोटर सर्व्हिसमध्ये जाऊ, त्याच्यावर आपला एक नंबर टाकून म्हणजे मतदान कार्डाचा ओळखपत्र क्रमांक टाकून आपलं नाव यादीत आहे किंवा नाही ते पण पाहता येते. तुमचा BLO पाहता येते, सरांचाही तुम्हाला नंबर तिच्यातून मिळतो आणि जिल्हाधिकारी साहेबांचा पण नंबर त्याच्यावर मिळतो. इथे आपण सर्च केल्याच्यानंतर पुढे व्ह्यू डिटेल नावाचा एक पर्याय येतो. व्ह्यू डिटेल केलं तर त्याच्यात हे तिन्ही नंबर मिळतात एका पाठोपाठ एक. आणि हेच नाव आपण गुगलवर जाऊन पण शोधू शकतो. आता आपण क्रोमवर गेलो, वोटर सर्च एवढं जरी लिहिलं की पहिली जी वेबसाईट ओपन होईल त्याला ओपन करा. गूगल पे आके देख लेंगे, समझ लेंगे, टेबल पे समझ लेंगे. ते सर्च केल्यानंतर असं हे ओपन इथं वोटर भाषा निवडणे, इपिंग नंबर टाकणे, राज्य निवडणे आणि इथे कॅप्चर दिसेल तो कॅप्चर टाकून सर्च करणे. त्याच्यात पण सेम डिटेल दिसते. जसं आपण वोटर हेल्पलाईनला पाहिलं तसं तिकडे पण. आणि 2002चं नाव शोधण्यासाठी जी तुम्हाला सरांनी आता QR टाकला आहे त्याच्यात ती लिंक पण आहे आणि तो QR पण आहे. आणि तो ECI नेटचा एक जे 2002च्या नाव शोधण्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे ते पण आहे. त्याच्यात निवड नावाने पण आपण सर्च करू शकतो. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.